म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचा एक अतिशय थक्क करणारा भ्रष्टाचार समोर आलाय। एकच सुरक्षा भिंत बांधण्यासाठी 10 वर्ष निविदा काढून जवळपास 38 कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आलाय। झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकारी आणि ठेकेदारांनी हा डल्ला मारलाय। मात्र ही भिंत प्रत्यक्षात एकदाच बांधण्यात आली आणि 10 वेळा या कागदावर बांधून अधिकारी आणि ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये लाटलेत। मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथील सूर्यनगरच्या डोंगरावर असलेल्या वस्तीवर ही जवळपास 6 फूट उंच आणि 1 किलोमीटर लांब अशी भिंत आहे, जिथे लोकांना आपला जीव हातात घेऊन जगावं लागतंय। आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे की कुंपण शेत खाते। या म्हणीचा शब्दशः अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मुंबईतील विक्रोळीच्या सूर्यनगर भागातील ही भिंत किंवा कुंपण याचीच साक्ष देत आहे। खरं तर डोंगरावरील दरडीपासून या झोपडपट्टीत राहणाऱ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून म्हाडाने ही भिंत बांधली। ही भिंत म्हाडानं मागील 10 वर्षात 10 वेळा बांधली आणि त्यावर तब्बल 38 कोटी रुपये खर्च केलेत। ही भिंत बांधली एकदाच, बिल मात्र काढले 10 वेळा भिंत बांधली आहे ती फक्त कागदावर। म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार विभागाच्या या अधिकाऱ्यांची ही कमाल आहे। शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळा डल्ला मारण्याचा हा सगळा प्रकार आपल्याला या ठिकाणी मुंबईतील विक्रोळीच्या सूर्यनगर भागामध्ये पाहायला मिळत आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, विक्रोळी, सूर्यनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।